नमस्कार. आजच्या एडिटोरियल ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. टायटल आहे पहा आजच्या एडिटोरियलचं की इज देअर अ रूरल बायस इन नॅशनल सर्वेज. जे नॅशनल सर्वेज होतात आपल्याकडे त्यामध्ये जे रूरल बायस आहे किंवा अर्बन ऐवजी रूरलकडे जास्त त्याचा सर्वे असतो का किंवा त्याचा कल जास्त रूरलकडे असतो का असं प्रश्नचिन्ह देण्यात आलेलं आहे. ती समितीचं नाव आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली अपॉइंटेड अ पॅनल अंडर द चेअरमनशिप ऑफ प्रणब सेन, former chief statistician of government of India, to review the methodology of national statistical organization. ओके, NSO मधील जी मेथोडॉलॉजी आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती बसवण्यात आलेली आहे. प्रणब सेन समिती आहे त्या समितीचं नाव. तर आता हे जी मेथोडॉलॉजी आहे ती अगदी गरजेची, म्हणजे आताची सध्याची जी मेथोडॉलॉजी आहे ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा त्यामधील जे एरर आहेत म्हणजे जे चुका आहेत ते शोधण्याचं काम प्रणब सेन ही कमिटी करणार आहे. पहा, डायरेक्टली प्रिलिमला आपण प्रश्न येऊ शकतो की प्रणब सेन कमिटी जी आहे ती कशा संदर्भात होती, बँकिंग संदर्भात होती की स्टॅट संबंधात किंवा एनएसओ संबंधात होती. तर त्या संदर्भात प्रणब सेन कमिटी होती ती कुणाशी, तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संदर्भातली ही समिती होती. हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता त्यानंतर आपण पुढे जाऊयात की हे नॅशनल सर्वेज काय आहेत किंवा हे जे NSO आहे हा NSOमध्ये कोणते नॅशनल सर्वेज वगैरे केले जातात. तर अगदीच त्यातील फक्त 3 सर्वे आता इथं देण्यात आले आहेत व त्या 3 संदर्भातच हा पूर्ण एडिटोरियल असणार आहे. आता बाकीचे कोणते NSO सर्वे वगैरे घेतं किंवा जे आपली सेन्सस होते पहा, ती सेन्सस कोणाच्या अंतर्गत होते हा तुमचा होमवर्क असेल. ओके, आता पहा सेन्सस कोणाच्या मार्फत होते अद्याप झाली नाही, परंतु प्रिलिमला नक्की प्रश्न येऊ शकतो की सेन्सस कोण घेतं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफ ऑर्गनायझेशन किंवा होम मिनिस्ट्री. आता मी तुम्हाला उत्तर थोड्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर पहा हा झाला होमवर्कचा भाग. तर आता परत येऊयात आपण की NSO अंतर्गत कोणते कोणते सर्वे वगैरे केले जातात किंवा जी मेथोडॉलॉजी आहे ती कोणत्या संदर्भात चुकीची आहे ते बघण्याचं काम आता शोधण्याचं काम चालू आहे. तर पहा, पहिला आहे NFHS. ओके, माझं म्हणजे एडिटोरियल ॲनालिसिस जेव्हा मी घेतो तेव्हा आपण भरपूर वेळा हे शब्द ऐकला असाल तुम्ही की NFHS किंवा अगदीच जर तुम्ही वृत्तपत्र पण वाचत असाल किंवा एखादी ॲन्सर जर रायटिंग तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला NFHS ही साथ अगदी घ्यावी लागते. त्यामुळे NFHS. मग आता ही NFHS म्हणजे नेमकं काय, तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. ओके, ते आहे. त्यानंतर दुसरं आहे पहा NSS, नॅशनल सॅम्पल सर्वे. ओके, NSS एक आहे. मग याची पण मेथोडॉलॉजी चुकली का हे एक चेक करायचं आहे. त्यानंतर येतं PLFS. ओके, PLFS. मग याचं काय फुल फॉर्म आहे पहा, तर पिरियडिक लेबर फोर्स सर्वे. ओके, हे असे 3-4 सर्वे आहेत. यांची जी मेथोडॉलॉजी आहे किंवा यांचं रूरल बायसनेस म्हणजे हे खेड्या सेंट्रिक म्हणजे खेड्यांच्या सेंट्रिकच हे सर्वे केले जातात का हे चेक करणारी ही समिती कोणती, प्रणब सेन कमिटी बसवण्यात आलेली आहे. आता हे तुम्हाला समजलेलं असेल. मग आता पहा, आता नक्कीच प्रश्न पडला असेल तुम्हाला की हे जे सर्वे आहेत NFHS असू द्या, NSS असू द्या, PLFS असू द्या, हे सर्वे नेमकं काम काय करतात किंवा हे आपल्यासाठी काय गरजेचे असतील. आता NSOच असू द्या किंवा सेन्सस पण असू द्या, पहा 2021ची सेन्सस झाली नाही अद्याप, बरोबर. मग पहा, आता प्रश्न तुम्हाला पडलेला असेल किंवा UPSC पण प्रश्न विचारते. आता पहा, दुसरे पण आज एडिटोरियल दुसरे पण आलेले होते, परंतु मी हाच एडिटोरियल का घेतला, मग म्हणजे नॅशनल सर्वेचाच एडिटोरियल का घेतला, तर त्याचं पण कारण आहे. UPSC प्रश्न विचारू शकते की सेन्ससचं महत्त्व काय आहे आपल्याकडे किंवा नॅशनल सर्वेचं महत्त्व काय आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला पुढे काय होतं वगैरे त्याचं नेमकं, म्हणजे आता इंटरव्ह्यूला पण प्रश्न विचारू शकतो की नॅशनल सर्वेचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा तुम्हाला त्यांनी कसं मदत केलं जाऊ शकते. तर हा प्रश्न जर विचारण्यात आला तर तुम्हाला लिहिता यावं लागतं. त्यासाठी पहा, आता त्याचे थोडेसे 2-4 पॉझिटिव्ह पॉईंट वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. तर पहा, सेन्सस असू द्या किंवा NSOचं अन्य NFHS वगैरे असू द्या, यामुळे काय तुम्हाला भेटते, तर पहा अचूक माहिती मिळण्याचं काम भेटतं. म्हणजे एक डाटा भेटतो, माहिती मिळते की आपल्याला कुठं कोणतं काम वगैरे करणं गरजेचं आहे. ओके, आता आपण अगदीच जर एखादी हे घेऊयात म्हणजे एखाद्या हॉस्पिटलचं सर्वे आपण केलं. ओके, हॉस्पिटलचं एखाद्या सर्वे केलं. आता हे हॉस्पिटल वगैरे आहे. मग या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहा, अगदीच तुम्ही विचारणार की डेली पेशंट किती येतात. ओके, हे अशा पद्धतीने हे डेली पेशंट किती येतील, 5, 10, 15 वगैरे असे पेशंट येतील. इथे 5, इथे 10, इथे 15 पेशंट आले. मग त्यानंतर या पेशंटला रोग कोणता होता किंवा आजार कोणता होता वगैरे असा तुम्ही डायरेक्टली दुसरा एक प्रश्न विचारणार. मग त्यांनी सांगतील की एक कोविडचे 5 आले होते, त्यानंतर TBचे 2. त्यानंतर TBचं बद्दल तुम्हाला मी काल होमवर्क दिलेला होता, आय थिंक तुम्ही केला असाल. ओके, तर प्लीज जे होमवर्क दिलेलं असेल ते करत चला. कारण पहा, अगदी मला सर्वांना चेक करणं तर होत नाही, त्यामुळे प्लीज सर्वजण ते आपापल्या परीनं वगैरे करत चला. कारण UPSC आपल्या सर्वांना मिळूनच तयारी करावी लागेल, अन्यथा म्हणजे
होऊ शकत नाही UPSC बद्दल. त्यानंतर अगदी तिसरं जर कोणतं असेल तर मलेरिया घेऊयात आपण. ओके, तर हे पहा 3 रोग वगैरे किंवा 3 जे म्हणजे अगदीच डेली डिसीज आहेत ते घेतले आपण. त्यानंतर हे क्युअरचा किंवा याला कोणती मेडिसिन दिली जाते किंवा यांचा ठीक होण्याचा कालावधी काय आहे. आता मग ही 1 दिवस लागेल, हे 2 दिवस लागेल, हे 3 दिवस लागेल किंवा याचे जे मेडिसिन आहेत ते दिले का, ते सर्व आपण इथं लिहितो. ओके, किंवा यांची फॅमिली कंडिशन कशी होती. ओके, आता हे परत इथं म्हणजे हा जो रकाना आहे तो खूप वाढेल. त्यानंतर या फॅमिली कंडिशनमध्ये पुन्हा परत आणखीन आपण त्यामध्ये भर वगैरे टाकू शकतो. ओके, म्हणजे कर्ता पुरुष कोण आहे, म्हणजे हे सर्व तुम्हाला प्रश्न वगैरे तिथून काय इथं डायरेक्टली माहिती मिळाली. मग या माहितीच्या बेसिसवर तुम्ही काय म्हणता की आपल्याकडे जास्त डेडली डिसीज कोणता आहे, तर TB किंवा मलेरिया आहे. कारण इथं 10 पेशंट TBचे होते व मलेरियाचे 15 पेशंट होते, असं तुम्ही इथं डायरेक्टली कन्सिडर करता. व मलेरियाला आपण काय म्हणतो, मग अगदीच मलेरियावर जास्त आपण रिसर्च वगैरे शोधून आपण तिथं काय त्याबद्दल पॉलिसी वगैरे तयार करू शकतो. मग तुम्हाला काय भेटली, पहिल्यांदा माहिती भेटली, मग त्या माहितीच्या आधारे तुम्ही पॉलिसी तयार करू शकता. तुमचं मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं डायरेक्टली मिळालं की सर्व्हेज कशासाठी इम्पॉर्टंट वगैरे असतात. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये पहा, आता उद्या तुम्ही पण प्रशासनात जाणार आहात, बरोबर. IAS अधिकारी तुम्ही पहिले 10-5 वर्ष वगैरे असाल किंवा 15 वर्ष जरी झालं. ओके, 15 वर्ष तुम्ही IAS झाल्यानंतर पहा, आता अगदीच आपल्याकडे विभागीय आयुक्त होते सुनील केंद्रेकर सरांकडे काय आलं होतं, एक म्हणजे इश्यू त्यांच्याकडे काय आला होता की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबद्दल त्यांना सर्वे वगैरे करायला देण्यात आलेलं होतं, बरोबर. मग त्यांनी सर्वे वगैरे केला व त्यावर त्यांनी लगेच सोल्युशन पण दिलेले होते, बरोबर. परंतु ते सोल्युशन राज्य सरकारला पटले का, बिलकुल पटले नाही. त्यामुळे त्यांनी डायरेक्टली काय घेतला, मग राजीनामा दिला. ओके, म्हणजे मी तेव्हा डिस्कस केलं होतं की सुनील केंद्रेकर सरांचा राजीनामा वगैरे, त्यानंतर हायकोर्टाचं त्यांच्याबद्दलचं म्हणणं वगैरे आपण ती चर्चा केलेली आहे. त्यामुळे परत मला त्याबद्दल बोलायचं नाही. तरी पण आता तुम्ही पण उद्या प्रशासनात जाणार आहात, मग उद्या प्रशासनात गेल्यानंतर पण तुम्हाला ह्या नॅशनल सर्व्हिसची जी गरज आहे, म्हणजे हे जे नॅशनल सर्व्हिस होतात ना, याची तुम्हाला खूप गरज आहे. त्यासाठी मला हे तुम्हाला महत्त्व पटवून देणं हे गरजेचं होतं. मग आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी म्हटलं की तुम्हाला हे उत्तर मिळालेलं आहे की एक माहिती मिळते त्यामधून, व माहिती मिळाल्यानंतर आपण त्या पॉलिसीवर म्हणजे त्या माहितीचा आपण डाटा अनालिटिक्स वगैरे करून किंवा त्या डाटाचं आपल्यामध्ये अगदीच त्याचे सोल्युशन फाइंडिंगसाठी वगैरे आपल्याला त्याची मदत ठरते. व त्या माहितीच्या आधारे तुम्ही काय एखादी पॉलिसी फ्रेम करू शकता. व पॉलिसी फ्रेम झाल्यानंतर पहा, हा जो रोग होता, आता इथं मलेरिया आपल्याला जास्त पेशंटला झालेला दिसून आला, बरोबर. मग पहा, हा जो मलेरिया आहे याला क्युअर करण्यासंबंधी आपण काय करतो, मग लगेच पेशंटला जे औषधी वगैरे असतील ते औषधी एक तर रिसर्च करतो आपण तिथं किंवा इम्पोर्ट वगैरे करून काय करतो आपण त्याला प्रोक्युअर करण्याचा जास्त प्रयत्न केला जातो. मग मलेरिया संदर्भात जे इश्यू वगैरे होते ते सॉल्व आउट वगैरे करण्याचा इथं प्रयत्न केलेला. मग इथं लगेच काय तुमच्याकडे सोल्युशन पण येतील. हे अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी इथं एकाखाली एक वगैरे तुम्हाला मिळून जातील. हे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये वगैरे सांगू शकता की नॅशनल सर्व्हेची किंवा सेन्ससची वगैरे आपला म्हणजे जे सर्वे होतात ना त्याची गरज काय आहे, तर यासाठी आपल्याला ही गरज आहे. आता मी उदाहरणातून समजून दिलं. आता बाकी तुम्ही दुसरं कोणतं पण उदाहरण ठेवू शकता. आता इथं लोकसंख्या घ्या. आता लोकसंख्यामध्ये पण तेच येतं. लोकसंख्यामध्ये काय येईल, मग आता पहा, लोकसंख्यामध्ये आपण काय करतो, जर कास्ट सेन्सस जर असेल, कास्ट सेन्ससचा प्लीज एकदा आपला यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे तो पण एकदा पाहून घ्या. कारण जे काँग्रेसचा जो गट आहे त्यांनी कास्ट सेन्सस बाबत म्हटलेले आहेत, बरोबर. मग पहा, आता लोकसंख्याचा जर केलात ना तुम्ही, तर इथं ST SC त्यानंतर OBC यांची आकडेवारी वगैरे लिहिता व त्यांनी किती आज समाजात त्यांची आकडेवारी वगैरे किती आहे असं तुम्ही डायरेक्टली तर प्रेफरन्स वगैरे देऊ शकता. हे या बाबतीत होतं. त्यामुळे आय थिंक तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर वगैरे समजलेलं असेल. मग पहा, आता सर्वेचं तर तुम्हाला म्हणजे सर्वे काय इम्पॉर्टंट असतात हे तरी समजलेले आहेत आता, बरोबर. मग आता तुमच्यासमोर दुसरा प्रश्न असेल की सध्याला हे सर्वे वगैरे का गरजेचे आहेत, किंवा म्हणजे सध्याला या सर्वेबाबत का भांडण चालू आहे किंवा हा इश्यू कशामुळे उठलेला आहे. तर पहा, आता त्या गोष्टीकडे वगैरे आता परत आपण येऊयात. म्हणजे हा इश्यू नेमका उठलाय कशामुळे, म्हणजे जो इश्यू आहे तो रेज कशामुळे झाला किंवा प्रणब सेनची कमिटी आहे ती कशामुळे बसलेली आहे. तर पहा, आपल्याकडे थिंक टँकमध्ये विवेक देवराय तुम्ही नाव ऐकलेलंच असाल, नीती आयोगाशी संबंध आहे त्यांचा, बरोबर. मग पहा, शमिका रवी आणि विवेक देवराय यांनी काय केले, जे NSO आहे, ओके, NSO याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी काय केला, प्रश्नचिन्ह उठवला. ओके, NSOच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उठवला. प्रश्नचिन्ह असा उठवला की आपला जो भारत आहे ना तो मागच्या 30 वर्षापासून अगदी प्रगतशील होत आहे. ओके, आपला भारत अगदी मागच्या 30 वर्षापासून प्रगतशील होत आहे, परंतु हे जे NSO आहे यांच्या आकडेवारीमध्ये आपल्या भारताला प्रगतशील झालेलं दाखवत नाही, असं शमिका रवी आणि विवेक देवराय या नीती आयोगाच्या म्हणजे नीती आयोगाच्या संबंधित
असलेल्या सदस्यांनी वगैरे यांनी काय म्हटलं तर तशा पद्धतीने इश्यू रेज केला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुढे, बरोबर. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे तशा पद्धतीने इश्यू रेज झाल्यानंतर अगदीच त्यांनी पण म्हणजे याबद्दल थोडंसं अगदी स्टडी वगैरे करण्यासाठी त्यांनी काय केलं, मग ह्याची कमिटी बसवली. कुणाची तर प्रणव सेन यांची कमिटी वगैरे बसवण्यात आली, बरोबर. म्हणजे यांना म्हणायचं काय होतं, शमिका रवी किंवा विवेक देवराय वगैरे यांना, तर बेसिकली जे 30 वर्षापासूनचा भारत आहे तो अगदीच बदलत आहे. कशा पद्धतीने बदलत आहे, आता अगदी आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या संबंधीचा जो भारत होता किंवा आपल्या आजूबाजूचा जो भारत होता तो अगदी रुरल असल्यासारखा होता. परंतु आज जर पाहिलं तुम्ही म्हणजे अगदीच आता डिजिटल तर घेऊ नये आपण, परंतु आपण डिजिटलचं उदाहरण घेतलं तरी चालेल. ओके, जसं की पहा पूर्वी आपल्याकडे म्हणजे एक चिल्लरचा वगैरे, आता डिजिटल इंडियाचं उदाहरण घेतोय म्हणजे आपण UPIचं उदाहरण घेऊयात. UPI कशा पद्धतीने किंवा सॉरी आपल्या भारताला कशा पद्धतीने चेंज झालं हे तुम्हाला त्यातून बेस्ट दिसेल. ओके, म्हणजे पूर्वी आपल्याला काय चिल्लर वगैरे घेऊन जावं लागायचे, म्हणजे तो शब्द योग्य बसणार नाही तिथे, परंतु ते डायरेक्टली तुम्ही मला जे म्हणायचं आहे ते तुम्ही भावना वगैरे तिथं समजून घेऊ शकता. ओके, जे सुट्टे पैसे आहेत ना ते तुम्हाला पूर्वी घेऊन जावं लागायचं, परंतु आता काय तसं राहिलं आहे का, UPIमुळे डायरेक्टली जेवढी आहे तेवढीच इन्कम म्हणजे जेवढी आहे तेवढीच पेमेंट वगैरे तिथं तुम्ही करत आहात. किंवा आपल्या आजूबाजूचे रस्ते पहा, रस्ते पण एवढा विकास झालेला आहे की म्हणजे जिकडे बघितलं तिकडे म्हणजे चांगल्याच पद्धतीचे रस्ते वगैरे दिसायला लागलेले आहेत, बरोबर. म्हणजे पहा सगळीकडे जर पाहिलं आपण तर आपण म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हाचा भारत आणि आताचा भारत जर पाहिला तर अगदीच आता सध्याला विकसित होत आहे हे आपल्याला पण समजत आहे. त्यामुळे शमिका रवी आणि विवेक देवराय यांनी काय म्हटले की बा आपला भारत जो आहे तो प्रगतशील होत आहे मागच्या 30 वर्षापासून, परंतु NSOची जी आकडेवारी आहे ती चुकीची आहे. त्यासाठी आता NSOच्या आकडेवारीवर आपलं लक्ष ठेवणं वगैरे गरजेचं, सॉरी म्हणजे ती जी आकडेवारी आहे किंवा त्याची जी मेथोडॉलॉजी आहे ही चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं होतं. त्यानंतर आणखीन यांनी एक प्रश्न उठवला की बाबा NFHS जी आकडेवारी आहे किंवा इथं मी 3 आकडेवारी लिहिली होती, सॉरी NFHS, त्यानंतर NSS, त्यानंतर PFLS. ओके, हे जे 3 सर्वे आहेत यामध्ये भारताला अगदी खूपच कमी दाखवलेलं आहे किंवा भारत हा देश खूप कमी दर्जाचा आहे किंवा भारतामध्ये खूप पुअर म्हणजे खूप रुरल बॅकग्राऊंडचे पीपल आहेत किंवा खूप पुअर गरीब लोक जनता वगैरे आहेत, भुके नंगे टाईप जे मुन्नाभाई MBBS मध्ये म्हणतात बघा, तशा पद्धतीने इथं भारतामध्ये तसे सदस्य वगैरे आहेत किंवा सॉरी तशी लोकसंख्या जास्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं विवेक देवराय यांना वाटलं, बरोबर. मग अगदीच हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुढे गेल्यानंतर मग त्यांनी याबद्दल इश्यू वगैरे सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पहा आता याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता आपल्याला पाहावे लागतील की खरंच आहे का असं, म्हणजे जी NSOची आकडेवारी आहे हे बदलण्याची गरज आपल्याजवळ आलेली आहे का, किंवा हे जे NFHSमध्ये जे दाखवण्यात आलेले आहेत किंवा विवेक देवराय यांनी जे आरोप ठेवले NSOवर, ओके NSOच्या कार्यपद्धतीवर जे आरोप वगैरे ठेवलेले आहेत ते खरंच योग्य आहेत का किंवा त्यामध्ये चुका आहेत का, हे सर्व आता आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता पहिल्यांदा विवेक देवराय यांच्या पद्धतीने वगैरे विचार करण्याचा प्रयत्न करूयात. तर त्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा मी सांगितलं की अगदीच जी ही आहे कार्यपद्धती, सॉरी एकदा मी क्लीनच करून घेतो हे. हां, तर पहा विवेक देवराय यांचं म्हणणं काय होतं पहिल्यांदा की अगदीच जे भारत होता आपला 30 वर्षापूर्वीचा तो अगदीच खूप रुरल वगैरे होता किंवा त्यामध्ये अगदी काही सोयीसुविधा वगैरे नव्हत्या, परंतु आता सध्याला जास्त सोयीसुविधा आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आता अगदीच आपण डिजिटल इंडियाचं उदाहरण जरी घेतलं तरी आता दुसरं उदाहरण घेऊयात आपण. कशाचं उदाहरण घेऊयात तर प्रत्येकाच्या घरातील बाईकचं उदाहरण घेऊयात. आता पहा अगदी आज प्रत्येकाच्या घरात बाईक झालेली आहे, पण पूर्वी असं होतं का, बिलकुल नव्हतं. त्यानंतर अगदीच TVचं उदाहरण घ्या तुम्ही. ओके, TV पण आता म्हणजे पूर्वी नव्हती प्रत्येकाच्या घरात, परंतु आता सध्याच्या प्रत्येकाच्या घरात वगैरे झालेली आहे. ओके, म्हणजे आता तुम्हाला जे काही वाटतं ते त्या पद्धतीने वगैरे तुम्ही घेऊ शकता, तसं काही नाही आहे. ओके, मग अगदी या बेसिसवर जर आपण शोधलं की खरंच आपला भारत प्रगतशील होत आहे का, तर अगदी आपण इथं काय म्हणू शकतो की प्रगतशील होत आहे, परंतु आपल्याला ही आकडेवारी वगैरे दाखवण्यात येत नाही आहे. त्यामुळे खरंच NSO वगैरे NSO जे आहे ते इथं चुकत आहे हे आपण इथं बेसिकली म्हणतो. त्यानंतर मोबाईलचं पण उदाहरण घेऊ शकतो आपण, परंतु ते अगदी म्हणजे त्यामध्ये येणार नाही की आपण गरीब आहोत किंवा नाही वगैरे, ते त्यामध्ये येणार नाही. परंतु पहा त्यानंतर अगदीच जे NFHS येतं, मग NFHचा जर इश्यू काढला तुम्ही तर इथे प्रॉब्लेम काय होते पहा, तर ह्या जे NFHSमध्ये आहे इथं बेसिकली जो डाटा दाखवण्यात येतो ना तो अगदी रुरल सेंट्रिक किंवा अगदी जो भारत आहे तो खूपच गरीब आहे असं दाखवणं इथं जातं. ओके, इथं भारत खूपच गरीब आहे असा, भारत खूप गरीब देश आहे असं दाखवलं जातं
NFHS सर्वेमध्ये. कशामुळे पहा, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, फॅमिली आहे तिथे, फॅमिली त्यानंतर हेल्थ जी आहे, त्यामुळे इथं काय होतं, डाटा गरीबच असल्याचा भारताचा वगैरे इथं परिणाम होतो, त्यामुळे हे दाखवलं जातं. मग पहा आता याचं निगेटिव्ह पॉईंट आणि पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही एकत्रच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे NFHS बाबत. इथं बेसिकली प्रॉब्लेम काय होते पहा, व हे विवेक देवरायला काउंटर करण्यासाठी कोणी म्हटलेलं आहे पहा, अगदीच त्यांचे जे विरोधी आहेत PC मनमोहन आणि अमिताभ कुंदू यांनी काय म्हटलं की जो NFHS मध्ये जो डाटा तुम्ही म्हणत आहात की गरीब जनता वगैरे, तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का. आता तुम्ही शहरात जर गेलात, ओके, आता इथे एकीकडे घेऊयात आपण रूरल एरिया, ओके, रूरल थोडंसं ॲक्शन खराब आलेलं आहे, समजून घ्या तुम्ही. त्यानंतर इकडे आहे अर्बन एरिया, ओके. आता पहा, आता तुम्हाला पण माहिती असेल, ओके, जर तुम्ही सर्वेसाठी वगैरे जर गेला असाल तर तुम्हाला समजून येईल की तुम्हाला अगदी योग्य उत्तरे कुठं मिळतील किंवा तुम्हाला प्रतिसाद जास्त कुठून मिळेल, तर रूरल एरियामध्ये तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळेल, परंतु अर्बन एरियामध्ये मिळेल का, बिलकुल मिळणार नाही. हा तिथं सध्याला प्रॉब्लेम आपल्याला दिसून येते. मग पहा, अगदीच जे कुंदू आहेत यांनी म्हटलेलं आहे की अगदी NSOचं जे म्हणजे NSOची जी ही आहे आकडेवारी वगैरे आहे त्यामध्ये चुकतं, परंतु एवढं पण चुकत नाही की आपण त्याला डायरेक्टली दुसरी समिती वगैरे बसवायची गरज आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तेच आपण इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला रूरल एरियामध्ये आपल्याला जास्त प्रश्नाची उत्तरे मिळतील, परंतु अर्बन एरियामध्ये त्या प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहीत. कशामुळे पहा, आता आपण अगदीच याचं डायरेक्टली उदाहरण देऊ शकतो की रूरल एरियामध्ये जर तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारला तर सर्वजण एकत्र येऊन वगैरे तुम्हाला त्याची उत्तरं देतील, ओके. परंतु तेच जर तुम्ही अर्बन एरियामध्ये जर गेलात तर तुम्हाला अगदी दरवाजाच काढतील का, हा तिथं मोठा प्रश्न आहे, ओके. जर तुम्ही सर्वेसाठी वगैरे जर आलात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला तो म्हणजे शहरातील व्यक्ती तुम्हाला दरवाजाच काढतील का, तिथं हा नेमका मोठा इश्यू होतो. मग तुम्हाला या सर्व प्रश्नाची जे तुम्ही प्रश्न विचारणार आहात ना, त्याची योग्य उत्तरे मिळतील याची तुम्हाला तिथं शाश्वती नाही आहे. परंतु रूरल एरिया किंवा जे खेडेगावं वगैरे आहेत इथं जर तुम्ही विचारण्यासाठी जर गेलात, तुम्ही एकाच्या घरात जरी गेलात तरी सर्व गावाची तिथं माहिती तुम्हाला मिळून जाईल, परंतु शहरात ते होत नाही. हा इथं निगेटिव्ह किंवा काउंटर पॉईंट वगैरे तिथं तयार झालेला आहे. तर हे या माध्यमातून वगैरे विवेक देवरा यांना आपण काउंटर करू शकतो. आता पहा, त्यांनी जे म्हटलं की अगदी आपलं जे रूरल बायस वगैरे तिथं दाखवलं जातं व ते हे आहे, म्हणजे यामुळे तिथं दाखवलं जातं असं डायरेक्टली जे कुंदू आहेत यांचं तिथं डायरेक्टली म्हणणं वगैरे आलेलं. PC मनमोहन आणि अमिताभ कुंदू यांनी तशा पद्धतीने तिथं काउंटर वगैरे त्यांना केलं की जे विवेक देवरा यांनी म्हटलं की रूरल सेंट्रिक वगैरे किंवा खेडेगावाच्या सेंट्रिकच वगैरे तिथं डाटा होतो, त्यामुळे हे अशा पद्धतीने आहे. मग पहा, आता यांनी काय म्हणत आहेत की आपण नवीन एक समिती बसवू. मग नवीन समिती काय करेल, तर यामध्ये जे हे आहे काय म्हणतो आपण, जे सर्वे वगैरे करायची मेथोडॉलॉजी आहे त्यामध्ये काही चेंज वगैरे होतील. मग पहा, एखादा जरी चेंज झाला तरी प्रॉब्लेम आपला हीच येणारी आहे. प्रॉब्लेम काय येणार, रूरल एरियामध्ये आपल्याला जास्त डाटा सापडेल, परंतु अर्बन एरियामध्ये परत तो डाटा सापडणार नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जर मेथोडॉलॉजी चेंज जर करायची म्हटली तर आपल्याला डिजिटल सर्वेस करावे लागतील. डिजिटल सर्वेमध्ये प्रॉब्लेम परत काय होतं पहा, डिजिटल सर्वे जर केला तुम्ही तर अर्बन एरिया अगदी पुढे जाईल, परंतु रूरल एरिया जो आहे तो मागे पडेल. मग आता हा तिथं नेमका इश्यू आपला सापडतो, म्हणजे हे परत तिथल्या तिथंच गुंत्यात वगैरे हे सापडणार आहेत, ओके. त्यानंतर आता हे झालं पॉझिटिव्ह आणि दोन्ही निगेटिव्ह वगैरे. पॉझिटिव्ह कशा पद्धतीने पहा, तर अगदीच रूरल एरियामध्ये तशा पद्धतीने ते देतात, परंतु अर्बन एरियामध्ये ते देत नाहीत व याला तुम्ही तुमच्या पद्धतीने वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करू शकता, ओके. तर त्यानंतर पहा, याला सोल्युशन पण मी लगेच दिलेलं आहे की इथं तुम्ही डिजिटल सर्वे जी आहेत ती तुम्ही तशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता. परंतु इथं पण निगेटिव्ह गोष्ट कोणती आली की अर्बन एरियामध्ये हे चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतील, परंतु रूरल एरियामध्ये हे चांगल्या पद्धतीने कार्य करणार नाहीत. मग हा तिथं तुझ्यासमोर काय येतं, प्रश्नचिन्ह परत एकदा निर्माण होतो. मग आता परत यावरती जर सोल्युशन द्यायचं जर म्हटलं तुम्ही, तर तुम्ही अगदी काय म्हणू शकता की जे रूरल एरिया आहे यामध्ये आता आशा सेविका वगैरे जे असतात ना, याच्या पूर्वी पण आशा सेविकेमार्फतच NFHS वगैरे सर्वे व्हायचे. मग याच बेसिसवर तुम्ही आता जे डिजिटल जे सर्वे होणार आहेत ना, ते आशा सेविका यांच्या माध्यमातून रूरल एरियामध्ये ते सर्वे करून घ्यायचं तुम्ही. व अर्बन एरियामध्ये कशा पद्धतीने सर्वे करायचं, तर तुम्ही फक्त त्यांना सांगायचं किंवा TV वरती तुम्ही ॲड द्यायचं की तुम्हाला हा फॉर्म वगैरे भरून द्यायचा आहे. मग ते व्यक्ती काय करतील, डायरेक्टली तुम्हाला हा फॉर्म भरून देतील. हे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि त्याचे सोल्युशन वगैरे मी सर्व काही दिलेले आहेत. मग आता पहा, आणखीन पुढे गेल्यानंतर पहा, आता जे विवेक देवरा यांनी आरोप ठेवले की खूपच रूरल एरिया वगैरे यांनी दाखवलेला आहे किंवा आपला जो NFHS आहे यामध्ये खूपच रूरल बॅकग्राऊंड वगैरे दाखवण्यात आलं व आपला भारत देश तसा नाही किंवा 30 वर्षापासून तर आपला भारत खूप सुधारलेला आहे असं त्यांनी जे म्हटलं. आता ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्याला, ओके, ती गोष्ट पॉझिटिव्ह होती, परंतु आता त्या गोष्टीला मी काउंटर करणार आहे, म्हणजे आता तुम्हाला निगेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी काय म्हटले पहा की जो
अर्बन एरिया आहे जो रुरल एरिया आहे तो सुधारत आहे किंवा त्याचं खूपच डाटा वगैरे इथं एक्झॅगरेट करण्यात आलेला आहे असं त्यांचा तिथं आरोप होता, बरोबर. मग पहा आता अगदी कोणाला पण जर विचारला तुम्ही, आपल्याकडे जास्त सध्याला म्हणजे कार्यपद्धती वगैरे कशात आहे तर शेतीवर जास्त, शेती बेस्ड व्यवसाय वगैरे आपल्याकडे जास्त आहेत किंवा आजही आपल्याकडे जे ही आहेत म्हणजे राहणीमान वगैरे आहे किंवा भारत देश जो आहे तो कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो. मग कृषीप्रधान जे देश असेल तुमचा, तर तुम्हाला किंवा आपल्याला सर्वांना माहिती आहे की कृषी कुठे केली जाते तर अगदी ग्रामीण भागातच केली जाते, हा एक पॉईंट. त्यानंतर आजही आपल्या देशातील बहुतांश जनता ही कुठे राहते तर ग्रामीण भागातच राहते. ओके, ह्या दोन गोष्टी अगदी विवेक देवराय यांना हे माहिती असणं गरजेचं होतं. त्यांनी काय म्हटले की ग्रामीण भागात सेंट्रिकच आपला डाटा बनत आहे, तर ते त्यांचं अगदी स्पष्टीकरण चुकीचं आहे. कारण आपला भारत देश काय आहे, कृषीप्रधान देश म्हणून तुम्ही ओळखता आपल्या भारत देशाला, व तुम्ही काय म्हणता की ग्रामीण भागातील सर्वे जास्त म्हणजे ग्रामीण भागाच्या सेंट्रिकच सर्वे जास्त येत आहे किंवा त्याची उत्तरच ग्रामीण भागातून येत आहेत. मग अगदी बरोबर आहे ना, कारण पहा आपली जर जनता 70% जनता म्हणजे आता 60% जरी घेतला तुम्ही, 60% जर जनता आपली कुठं ग्रामीण भागात राहत असेल तर अगदी आपल्याला म्हणजे आपली उत्तरं कुठून मिळणार आहेत तर ग्रामीण भागातीलच. व ग्रामीण भागातील समस्या जास्त असतील का रुरल भागातील अर्बन भागातील, तर अगदीच ग्रामीण भागातील समस्या जास्त आहेत. व पहा आज देखील ग्रामीण भागामध्ये लाईटची सुविधा वगैरे पोहोचलेली आहे का, बिलकुल नाही. त्यानंतर पहा डेली जर तुम्ही पाहिलात म्हणजे अगदीच आता कालचीच न्यूज होती, आजची न्यूज आहे ती गडचिरोलीमधील ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे जे डेड बॉडी आहे ते त्यांना मोटरसायकल वरती वगैरे घेऊन जावं लागलं. ओके, मग अशी भारतातील स्थिती आहे. मग ही स्थिती रियालिटी कोण दर्शवत आहे, जी NSO आहे ना, ही बॉडी आज देखील ह्या NFHS NSS PFLS या सर्व सर्वेंमधून वगैरे ती काय बाब दर्शवण्याचा किंवा पुढे दर्शवण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे. परंतु विवेक देवरा किंवा जे मिसेस रवी आहेत यांना काय वाटत आहे की हे चुकीचं आहे किंवा हे सर्वे जे आहे ते अर्बन एरियाचं दाखवत नाही. मग पहा अर्बन एरियाचं प्रॉब्लेम कुठे आहे तर अर्बन एरियामधील जे व्यक्ती आहेत ते तर एकतर इच्छुक नाहीत की उत्तरं वगैरे द्यायला. जरी उत्तरं दिले तरी आपली लोकसंख्या 60% कुठं आहे तर ग्रामीण भागात आहे, 60% ग्रामीण भागात. मग हे पारडं जड असेल की 40%चं पारडं जड असेल, मग अगदीच 60%चं पारडं जास्त जड असेल. त्यामुळे या सर्व प्रश्नांचं उत्तर भेटेल की रुरल बायसेस आपल्याकडे सध्याला ही आहे. इकॉनॉमी जी आहे आपली ती रुरल बायस आहे किंवा जे पॉप्युलेशन आहे आपली ती रुरल बायस आहे, हा तिथं नेमका मोठा प्रॉब्लेम आहे. मग पहा याला आणखी आता हे एक झालं निगेटिव्ह पॉईंट. मग आता तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे. ओके, हे सर्व जर म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण करत आलं, बरोबर. मग आता आपल्याला काय सोल्युशन द्यायचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत आहे की तुम्हाला सोल्युशन बेस्ड बाते कराव्या लागतील, अन्यथा तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून होऊ शकत नाही किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या लायकीचे वगैरे नाही. आता ती म्हणजे कडे नका जाऊ, परंतु माझ्या भावना तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, तर पहा प्रशासकीय अधिकारी कशासाठी बनवावं लागतं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला एक कार्य असतं, ते कशाचं कार्य आहे तर तुम्हाला सोल्युशन बेस्ड बाते बोलावं लागतील. अन्यथा पहा आपल्यात आणि राजकारणामध्ये काहीच बदल असणार नाही. म्हणजे राजकारणी पण आज जर तुम्ही म्हटलात की अशा ग्रामीण भागात समस्या आहेत तर ते पण म्हणेल की अगदी अशा पद्धतीने ग्रामीण भागात लाईट नाही वगैरे अशा सर्व समस्या तो पण सांगेल. मग त्याच्यातून आपल्यात काही फरक असणार नाही. त्यासाठी आपला प्रशासकीय अधिकारी म्हटल्यानंतर लगेच सोल्युशन पण द्यावं लागेल. मग पहा आता सोल्युशन आपण काय म्हटलं की जे NSO आहे ना, NSO अंतर्गत NFHS वगैरे करण्यात येतो. मग ते काय सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातील खूप समस्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. व यासाठी अगदीच मग आता आपल्याला ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाला दोघांना पण न्याय मिळवून देण्यासाठी काय करावं लागेल. पहिल्यांदा पहा आपल्याला जनगणना करणं गरजेचं आहे. सेन्सस पहिल्यांदा महत्त्वाची आहे. सेन्सस झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून येईल आकडेवारी की अगदी ग्रामीण भागात जास्त व्यक्ती राहतात की शहरी भागात. मग त्यावरून आपण ठरवू शकतो की आपलं जे NSO आहे, NSOची मेथोडॉलॉजी चुकीची आहे की सेन्सस चुकीची आहे, हे आपल्याला तिथं डायरेक्टली समजून येईल. त्यानंतर पहा ही जी ग्रामीण आणि शहरी भागाची ही सेन्ससची जी आकडेवारी आहे किंवा लोकसंख्येची जी आकडेवारी आहे ती मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो पहा, तर ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी ह्या NFHS सोबत घेऊन मिळवणी वगैरे करू शकतो. मग तिथं आपल्याला डिफरन्स वगैरे समजून येईल. आता पहा हेच डिफरन्स आपल्याला इथं पण समजून येईल की पहिली NFHS आणि पाचवी NFHS जी की 2019 आणि 21 दरम्यान झाली होती NFHS 5, यामध्ये पहा लोकसंख्येची आकडेवारी 34.3 दाखवण्यात आलेली होती व जे डिफरन्स आहे
त्यानंतर वर्ल्ड बँकचं जे डिफरन्स आलं त्यामध्ये पण 34.5 आलं, म्हणजे फक्त 2.6चा डिफरन्स वगैरे इथं दाखवण्यात आला. म्हणजे जी NFHSची वगैरे आकडेवारी वगैरे होती ती अगदी योग्य होती असं आपल्याला इथं NFHS 5ने पण आपल्याला इथं ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे NFHSच्या आकडेवारी आणि सेन्ससच्या आकडेवारीमध्ये तर चुकीचं कुठं पण आपल्याला जास्त तफावत दिसत नाही. कारण वर्ल्ड बँकचा पण आपण डाटा जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला तेच समजून येतं की बाबा हे तरी चुकीचं नव्हतं. परंतु विवेक देवरा यांनी काय म्हटले की हे कदाचित आकड्यांची मलमपट्टी वगैरे इथं केली जात आहे, किंवा आपला आता तसं बोलू नये येतं, परंतु हे कुठेतरी पॉलिटिकल गेम वगैरे चालू आहे असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. आता हे उत्तर तुम्ही लिहू नका पॉलिटिकल, परंतु तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. कारण पहा, नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आज सेन्सस कशामुळे करू शकत नाही. मग आता पहा 2021 झालं, आपण मान्य करू शकतो की 2022 मध्ये सध्याला कोविड होतं. ओके ठीक आहे, 2022 गेला, मग 2023 मध्ये तरी किमान सेन्सस व्हायला हवी होती. आता आपण झालं, हा पण वर्ष संपत आहे, 6 महिने तर ऑलरेडी गेलेले आहेत, परंतु 2023ची सेन्सस झाली का आपल्याकडे? बिलकुल झाली नाही. मग हा NFHS 5 पहा कधी झालेला होता? 2019 ते 21 दरम्यान NFHS 5 झालेला आहे. मग ती आकडेवारी, वर्ल्ड बँकची आकडेवारी, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? फक्त -2.6 एवढा डिफरन्स इथं दाखवण्यात आलेला आहे. ओके, किंवा तो जाऊ द्यात, तो लोकसंख्येचा भाग होता, 2021ची जनगणना झाली नाही त्यामुळे आपण तो सोडून देऊयात. त्यानंतर पहा NFHS 4 2015 आणि 16 मध्ये जे झालेलं होतं त्यामध्ये तर फक्त 0.3ची एवढ्या आकडेवारीचा फक्त डिफरन्स होता. मग 0.3चा फक्त डिफरन्स असेल म्हटल्यानंतर तुम्ही रुरल बॅकग्राऊंडला वगैरे तसं म्हणू शकत नाही, किंवा NFHS किंवा जे NSO आहे त्याच्या आकडेवारीवर वगैरे तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. परंतु सध्याला प्रॉब्लेम काय झालेला आहे की एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा जर अजेंडा जर चालवायचा असेल तुम्हाला तर ते अगदी चुकीचं होतं. कारण पहा NFHS 5ने आपले डोळे उघडलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे NFHS 5 मध्ये? अगदी आता ते तर आपल्याला पूर्णतः डिस्कशन करता येणार नाही रिपोर्टबद्दल, परंतु त्यामध्ये खूप ताशेरे वगैरे ओढलेले आहेत की ग्रामीण भागामध्ये अद्याप काहीच सुविधा वगैरे नाही आहेत तिथे, असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की इलेक्ट्रिसिटी वगैरे नाही आहे तिथे, त्यानंतर टावर्स वगैरे नाहीत, हे सर्व त्यांनी तिथं ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग ते कदाचित त्याचा प्रॉब्लेम कुठे होतं? ते अगदी पॉलिटिकल पार्टीला होतं. मग पॉलिटिकल पार्टीला सेन्ससबद्दल पण काय इश्यू आहे? मग तोच प्रॉब्लेम आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे प्रॉब्लेम तिथं आहे की यांनी आता सेन्ससवरती वगैरे यांचं आता म्हणणं काय आहे? मग जी आकडेवारी किंवा जे सॅम्पल सर्विंग वगैरे आहे याच्यावरतीच त्यांनी जर शिवाय द्यायला लागली तर मग आता आपल्याकडे उरणारच कोणी नाही, किंवा आपल्याला सर्व्हिस वगैरे कोणी देणार नाही. हा तिथं नेमका प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतोय, किंवा हा एक पॉलिटिकल पार्टीचा पण अजेंडा आहे असं तिथं म्हणजे एक वेगळा अँगल वगैरे इथं दिसू शकतो आपल्याला. ओके, आय होप मग आता ही सर्व तुम्हाला पॉईंट्स वगैरे क्लिअर झालेले असतील की तुम्हाला जर सोल्युशन द्यायचं असेल तर तुम्हाला सेन्सस करावी लागेल, तेव्हा आपल्याला सर्व आकडेवारी वगैरे समोर येईल. किंवा आता याचा दुसरा जो अँगल होता तो पॉलिटिकल अँगल होता. पॉलिटिकल अँगल कशामुळे? तर आकडेवारी जर आपल्या सरकारशी वगैरे जुळती वगैरे नसेल, किंवा सरकारशी जर पोल वगैरे तिथं जर खोलत असतील ती आकडेवारी वगैरे आल्यानंतर, तर ते तशा पद्धतीने सरकार वगैरे तिथं कधीच त्याला जाहीर वगैरे करत नसतं. आता याचं सर्वोत्तम उदाहरण जर म्हटल्यानंतर 2011ची आकडेवारी आहे, ती अद्याप 2011च्या पण आकडेवारीमध्ये सोशल सेन्सस वगैरे करण्यात आली होती, परंतु ती त्यांनी जाहीर केली नाही. ओके, सोशल सेन्सस त्यांनी अगदी जाहीर केले नाहीत. व हे कास्ट सेन्ससचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी भरपूर वेळा त्याबद्दल बोललेलं आहे की नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट स्वतःच्याच स्पेसमध्ये वगैरे कशा पद्धतीने फसत आहे. ओके, आय होप तुम्हाला मग हे सर्व काही समजलेलं असेल. आता अगदीच हा मी इश्यू त्याच्यामुळेच निवडलेला होता की तुम्हाला हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते समजून याव्यात. त्यानंतर अगदी माझं पण मास्टर जे झालेलं आहे ते इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे, त्यामुळे अगदी मी समजावून सांगण्याचा तर तुम्हाला प्रयत्न केला. आता इथं पण दिलेलं आहे किंवा रिसर्चर्स इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधील वगैरे ते रिसर्च वगैरे आहेत त्यांनी हा लेख लिहिलेला आहे, व त्याबद्दल मी अगदी समजून घेऊन वगैरे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अगदीच याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.